आम्ही सर्व राष्ट्रीय स्वाभिमानी मातंग संघटना मुंबई मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणावरून समस्त मातंग समाज बांधवांना आज संत नगरी शेगाव या ठिकाणी नगर परिषद निवडणुकीमध्ये जे भारतीय जनता पार्टी शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत श्री आशिषजी सावळे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याकरता व समाजाला त्या ठिकाणी प्रबोधन करण्याकरता व समाजाला मतदानाकरता प्रोत्साहित करण्याकरता या ठिकाणी जनजागृती करून वस्त्यामध्ये जाऊन लोकांना मातंग समाजाला या ठिकाणी पहिल्यांदा नगराध्यक्षपदाची संधी मिळालेली आहे आणि ती संधी मिळाल्यानंतर मातंग समाजाच्या हस्ते या शहराची सर्व सुखसोयीची व्यवस्था व्हावी, या शहराला न्याय मिळावा म्हणून मातंग समाजाच्या माणसाला समाजाच्या सर्व बांधवांनी घराघरातून आपल्या सर्व नातेवाईकांना वगैरे बोलावून त्या ठिकाणी मतदानाकरता प्रोत्साहित करावे। याकरता आम्ही मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथून शेगाव या ठिकाणी आलो आहे। समाज बांधवांच्या आम्ही भेटी घेतलेल्या आहेत आणि प्रचंड उत्साह आज शेगावमध्ये आम्हाला दिसून आलेला आहे की युती पक्षात युतीच्या सर्व कार्यकर्त्यांसहित समाज बांधव व सर्व मागासवर्गीय समाज घटक हे देखील अतिशय उत्साहाने त्यांच्या प्रचारामध्ये सहभाग घेत आहे आणि निश्चितच येणाऱ्या निवडणुकीनंतर निकालामध्ये आपणास आशिष सावळे या तरुण तडफदार सामान्य कार्यकर्त्याच्या रूपाने या शहराचा विकास साधण्याकरिता आपल्याला आशिष सावळे हे उमेदवार निवडून येतील असे या ठिकाणी वातावरण एकंदरीत दिसून येते। मी पुन्हा एकदा समाजाला आवाहन करेल की आशिष सावळे यांना मतदान करण्याकरता सर्वप्रथम मातंग समाजाने सर्वप्रथम आपले मतदान करून इतर आपले जे मित्र सहकारी व आपले नातेवाईक सर्व परिवारातील असतील त्या सर्वांना लवकरात लवकर सकाळी मतदान केंद्रावर घेऊन यावे व मतदान करून घ्यावे। 2 तारखेला मतदान आहे, त्या वेळेपर्यंत तुम्ही थांबणार काय ते? आम्ही आता या ठिकाणी आज आमचा प्रचार फक्त शेगाव नगरीमध्ये होता, यानंतर पुढेही अनेक ठिकाणी मातंग समाजाला नगरसेवक पदाची तिकीटं वगैरे दिलेली आहेत। संघटना म्हणून आम्ही सर्व मातंग समाजाच्या उमेदवाराचे प्रचार करत आहोत, त्यामुळे आम्ही आज या ठिकाणून प्रस्थान करून नांदुरा नगर परिषदेकरता आम्ही उद्याचा दिवस देणार आहोत आणि तिथून पुढे आम्ही मुंबईकडे आपल्या समाजाला किती ठिकाणी उमेदवारी भेटलेली आहे? नगरात मातंग समाजाला नगराध्यक्ष म्हणून पहिल्यांदा संधी मिळालेली आणि एकाच ठिकाणी मिळालेली आहे शेगाव नगर परिषदेमध्ये। त्यामुळे आम्हाला दोन्हीकडून एक धार्मिक दृष्टिकोनातून संत गजानन महाराजांच्या नगरीची संधी मिळाली आणि समस्त भारतीय जनता पार्टी व युती मध्ये असलेल्या शिवसेना पक्षाचे आम्ही खरोखर समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो की या ठिकाणी मातंग समाजाला संधी देण्यात आली।